श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला कदाचित अशक्य वाटेल, पण जो तुमच्या आयुष्याचा पाया बदलून टाकू शकतो. 7 दिवस, फक्त 7 दिवस लागतात तुमच्या मेंदूला नवीन दिशा देण्यासाठी आणि तुमच्या शरीराला नवीन ऊर्जेची जाणीव करून देण्यासाठी. अनेकदा आपण आयुष्यात अशा वळणावर येतो जिथे आपल्याला सगळं काही संपल्यासारखं वाटतं किंवा आपण एकाच जागी साचल्यासारखे वाटतो. अशा वेळी आपल्याला गरज असते ती एका जबरदस्त धक्क्याची, जो आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढेल. या 7 दिवसाच्या प्रक्रियेत मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्हाला काय करायचे आहे, तर मी तुम्हाला त्या मानसिकतेत घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही स्वतःहून बदलण्याची सुरुवात कराल. बदलण्याची पहिली पायरी ही बाहेरून नाही तर आतून सुरू होते. जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल तेव्हा तुमच्याकडे 2 पर्याय असतील. एक तर नेहमीप्रमाणे अलार्म बंद करून पुन्हा झोपणे, आणि दुसरं म्हणजे एका नवीन आयुष्याच्या शोधात अंथरुणातून बाहेर पडणे. पहिल्या दिवशी आपण फक्त आपल्या विचारांच्या स्वच्छतेवर काम करणार आहोत. आपल्या डोक्यात दिवसाला हजारो विचार येतात, पण त्यातील किती विचार आपल्याला प्रगतीकडे नेतात आणि किती आपल्याला भीती घालतात. जर तुम्ही स्वतःला सांगत राहिलात की माझ्याकडे वेळ नाही किंवा माझे नशीब खराब आहे, तर तुमचे संपूर्ण आयुष्य त्याच चौकटीत अडकून पडेल. पण जर तुम्ही ही चौकट मोडली आणि स्वतःला सांगितलं की आजचा दिवस हा माझ्या विजयाची पहिली पायरी आहे, तर तुमच्या शरीरातील पेशी सुद्धा त्याच उत्साहाने काम करू लागतात. हा बदल केवळ मानसिक नसून तो रासायनिक आहे. जसजसा दुसरा आणि तिसरा दिवस उजाडेल तसतसा तुम्हाला तुमच्या सवयीचा त्रास व्हायला लागतो. तुमचं मन जुन्या गोष्टीकडे धाव घेईल. तुम्हाला मोबाईल पाहण्याची इच्छा होईल, तुम्हाला आळस येईल, पण याच क्षणी तुम्हाला तुमची आंतरिक शक्ती ओळखायची आहे. शिस्त ही काही शिक्षा नाही, तर ही स्वतःवर केलेलं प्रेम आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला शिस्त लावता तेव्हा तुम्ही स्वतःला सांगत असता की तुमचं भविष्य तुमच्या आजच्या आरामापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. आहार, व्यायाम आणि वाचन हे केवळ शब्द नाहीत, तर ते तुमच्या नवीन व्यक्तिमत्वाचे घटक आहेत. तुम्ही काय खाता यावरून तुमची विचार करण्याची पद्धत ठरते, आणि तुम्ही काय वाचता यावरून तुमच्या स्वप्नांची उंची ठरते. या 7 दिवसात तुम्ही जगाशी संपर्क कमी करून स्वतःशी संपर्क वाढवला पाहिजे. 4थ्या दिवसापर्यंत तुम्हाला एक शांतता जाणून लागेल. ही शांतता तुम्हाला सांगेल की तुम्ही योग्य मार्गावर आहात. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा जग किती वेगाने पुढे जात आहे यापेक्षा तुम्ही स्वतःला किती ओळखले आहे हे महत्त्वाचे आहे. स्वतःची तुलना कोणाशी करू नका. प्रत्येक फुलाचा उमलण्याचा काळ वेगळा असतो. तुमची स्पर्धा केवळ तुमच्या काळच्या आवृत्तीशी आहे. 5व्या दिवशी तुम्हाला तुमच्या कामात आणि ऊर्जेत एक वेगळीच धार जाणवेल. जे काम करायला तुम्हाला तासनतास लागायचे ते काम आता मिनिटात होईल, कारण तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आता तुमच्या आयुष्यात नसतील. एकाग्रता ही आजच्या काळातील सर्वात मोठी शक्ती आहे, आणि ती तुम्ही या 7 दिवसात कमवली आहे. 6वा आणि 7वा दिवस हा परिवर्तनाचा कळस असेल. इथे तुम्हाला समजेल की तुम्ही आता ते जुने व्यक्ती राहिलेले नाही आहात. तुमच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये आणि लोकांशी वागण्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आलेला असेल. हा आत्मविश्वास अहंकारापोटी आलेला नसून तो स्वतःवर मिळवलेल्या विजयामुळे आलेला असेल. 7 दिवसाचा हा प्रवास संपताना तुम्हाला जाणवेल की बदल हा काहीच कठीण नसतो, तर बदलण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती गमावणे कठीण असते. आता तुमच्याकडे एक नवीन दृष्टी आहे, एक नवीन शरीर आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक नवीन देह आहे. हे 7 दिवस केवळ एक सुरुवात आहेत. इथून पुढे तुम्हाला हेच सातत्य आयुष्यभर टिकवायचे आहे. जेव्हा तुम्ही या 7 दिवसाच्या शिस्तीला तुमची जीवनशैली बनवता, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती
तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि आजपासूनच या नवीन प्रवासाला सुरुवात करा. मित्रांनो, आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ उमजायला लागेल. अनेक वर्ष आपण दुसऱ्यांच्या तालावर नाचत आलो, जगाने ठरवलेल्या मापदंडानुसार स्वतःला मोजत आलो. पण या 7 दिवसाच्या प्रक्रियेत तुम्हाला जाणीव होईल की तुमचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाच्या तरी हातात होता. आता तो परत घेण्याची वेळ आली आहे. जेव्हा आपण स्वतःला बदलण्याची गोष्ट करतो तेव्हा आपण फक्त कपडे किंवा बोलण्याची ढब बदलत नाही, तर आपण आपल्या आत्म्याचा आवाज बदलत असतो. तुमच्या आयुष्यात आलेली प्रत्येक अडचण, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक अपयश हे तुम्हाला संपवण्यासाठी नव्हते, तर ते तुम्हाला घडवण्यासाठी होते. ज्याप्रमाणे सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावे लागते, त्याचप्रमाणे तुम्हाला या 7 दिवसाच्या शिस्तीच्या अग्नीतून ताणून सुलाखून निघावे लागेल. विचाराचा वेग कितीही असला तरी कृतीशिवाय त्याला काहीही अर्थ नसतो. लोक फक्त स्वप्न पाहतात, पण ती सातत्यात उतरण्यासाठी लागणारी किंमत मोजायला कोणीही तयार नसते. या 7 दिवसात तुम्ही ती किंमत मोजली आहे. तुम्ही तुमच्या झोपेशी तडजोड केली, तुम्ही तुमच्या जिभेच्या चवीवर नियंत्रण मिळवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या आळसाला पराभूत केले. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो तुम्हाला हळूहळू संपवतो, तुमची स्वप्ने धूरसर करतो. पण जेव्हा तुम्ही ठरवता की आता पुरे झाले, तेव्हाच खऱ्या अर्थाने क्रांती सुरू होते. स्वतःला आरशात पाहताना आता तुम्हाला तो जुना थकला भागलेला चेहरा दिसणार नाही, तर तुम्हाला एक असा योद्धा दिसेल ज्याने स्वतःच्या कमकुवतपणावर विजय मिळवला आहे. तुमच्या आयुष्यातील ऊर्जेचा प्रवाह आता बदलू लागला आहे. जेव्हा तुम्ही सकारात्मकता निवडता तेव्हा तुमच्या आजूबाजूची परिस्थिती सुद्धा बदलायला लागते. ज्या समस्या तुम्हाला डोंगरासारख्या मोठ्या वाटत होत्या त्या आता छोट्या दगडासारख्या वाटू लागतील. कारण समस्या बदललेल्या नसतात, तर तुमची त्या समस्येकडे पाहण्याची दृष्टी बदललेली असते. तुमची बुद्धी आता अधिक तल्लख झाली आहे, तुमचे मन शांत झाले आहे आणि तुमच्या हृदयामध्ये एक जिद्द निर्माण झाली आहे. ही जिद्द तुम्हाला थकू देणार नाही. रात्री उशिरापर्यंत काम करताना किंवा सकाळी लवकर उठताना तुम्हाला त्रास होणार नाही, कारण तुम्हाला आता माहिती आहे की तुम्ही कोणासाठी आणि का धावत आहात. आयुष्यात सर्वात मोठी संपत्ती ही पैसा किंवा प्रसिद्धी नसून ती म्हणजे वेळ आहे. आपण आपला वेळ कुठे खर्च करतो यावर आपले भविष्य ठरते. या 7 दिवसाच्या प्रवासात तुम्ही वेळेचे महत्त्व शिकला आहात. जो माणूस वेळेचा आदर करतो, वेळ त्याचा आदर करते. आता इथून मागे वळून पाहण्याची गरज नाही. जे झाले ते झाले, जो वेळ गेला तो गेला. पण आता तुमच्या हातात जे 7 दिवस आहेत आणि त्यापुढील जे आयुष्य आहे ते पूर्णपणे तुमचे आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचे लेखन आहात, दिग्दर्शक आहात आणि नायक सुद्धा तुम्हीच आहात. तुमची कथा कशी असावी हे तुम्हीच ठरवायचे आहे. ती एक गाणी असावी, ती एक विजयाची गाथा असावी, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जग तुम्हाला तेव्हाच ओळखते जेव्हा तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करता. स्वतःला इतके सक्षम बनवा की संधीने तुमच्याकडे चालत आले पाहिजे. स्वतःला इतके शिस्तप्रिय बनवा की यशाने तुमचे पाय धरले पाहिजेत. हा बदल तात्पुरता नसावा, तर तो तुमच्या रक्तामध्ये भिनलेला असावा. 7 दिवसानंतर जेव्हा तुम्ही या जगासमोर जाल तेव्हा लोकांना तुमच्यामध्ये एक वेगळीच चमक दिसेल. ती चमक तुमच्या कष्टाची असेल, ती चमक तुमच्या सातत्याची असेल. हा प्रवास कधीही न संपणारा आहे, कारण परिपूर्णता हे ध्येय नसून सतत प्रगती करत राहणे हेच जीवनाचे खरे सार्थक आहे. स्वतःला घडवत राहा, स्वतःला आव्हान देत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.